पवार बोलतायत, थेट जाऊयात. एकंदर क्षेत्र जर बघितलं तर 73% महाराष्ट्र आता दुष्काळाच्या छायेत आहे. गव्हर्नमेंटने, राज्य सरकारने महाराष्ट्रात एकंदर 2292 महसुली मंडळ आहेत, रेव्हेन्यू सरकार. त्याच्या 1532 महसूल मंडळात दुष्काळ जाहीर झाला. त्यातल्या त्यात छत्रपती संभाजीनगर, उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्हा, पुणे विभाग इथली परिस्थिती ही चिंताजनक आहे. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. पाण्याची टंचाई आपल्याकडे देशात सगळ्यात जास्त धरणे आहेत, पण या धरणाची अवस्था जर बघितली तर जी मोठी धरणं आहेत त्याच्यामध्ये आज जलसाठा किती आहे त्याची आपल्याला मिळाली. संभाजीनगर इथल्या धरणामध्ये 10% पाणी आहे. 44 धरणात. पुणे विभागात 35 धरणं आहेत, तिथं 16% पाणी आहे. नाशिकमध्ये 22 धरणं आहेत, तिथं 22% पाणी आहे. आणि कोकणामध्ये 11 धरणं आहेत, तिथं 29% पाणी आहे. ही मोठी धरणं. आपल्याकडे मध्यम प्रकल्प आहेत. मध्यम प्रकल्प छत्रपती संभाजीनगरला 81 आहेत, तिथं 6% 6.43 एवढा जलसाठा आहे. पुण्यामध्ये पुणे डिव्हिजन 50 प्रकल्प आहेत, तिथं 24% जलसाठा आहे. आणि बाकीच्या ठिकाणी 39, 37, 57 वगैरे वगैरे. त्यातल्या त्यात मोठी धरणं जी महाराष्ट्रात आहेत, उदाहरणार्थ उजनी, तिथं उपयुक्त जलसाठा 0 आहे. मराठवाड्याची जायकवाडी हे एक मोठं धरण आहे, तिथं 5.50 इतकी टक्के जलसाठा आहे. 5%. माजलगाव 0% जलसाठा आहे. मांजरा 0.34%, म्हणजे अर्धा टक्का सुद्धा नाही. आणि धाराशिव जिल्ह्यात सीना कोळेगाव, निम्न तेरणा ही मोठी धरणं आहेत, तिथं 0% साठा आहे. अहमदनगरमध्ये मुळा, निळवंडे आणि भंडारदरा ही 3 मोठी धरणं आहेत, तिथं 9% पाण्याचा साठा आहे. आणि त्यामुळे आज आपण मे महिन्याच्या अखेरीला आहोत आणि साधारणतः जुलैच्या एंडपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे. साधारणतः पाऊस हा त्या कालखंडात प्रत्यक्ष पाऊस पडतो, पण धरणं भरते ही स्थिती यायला जुलै हा अखेरपर्यंत वाढवावा लागेल. पिण्याच्या पाण्याची समस्या ही ठिकठिकाणी लोकांच्या तक्रारी येत आहेत. त्याच्यामध्ये जिथं लोकांची मागणी आहे आणि सरकारने टँकर्स दिले, त्याच्यामध्ये संभाजीनगर विभाग इथे एकंदर गावे आणि वाड्या 1561 आहेत की जिथं
लोकांची डिमांड आहे आणि आज 1837 एवढे टँकर्स प्रत्यक्ष आहेत. याच्यातले जादा संभाजीनगर, जालना, बीड यामधून आहेत. त्याच्याशिवाय काही जिल्हे असे आहेत मराठवाड्यातले की आज वेळीच तिथं लक्ष नाही दिलं तर आणखीन काही दिवसांनी स्थिती गंभीर होईल. त्याच्यामध्ये परभणीमध्ये 14, लातूरमध्ये 34, धाराशिवमध्ये 134 या जिल्ह्यांच्याकडे अधिक लक्ष द्यायची गरज आहे. पुणे विभागामध्ये 635 गाव आणि वाड्या इथं टँकरने पाण्याचा पुरवठा आहे. तिथं 755 टँकर आज प्रत्यक्ष सेवेत आहेत. त्याच्यामध्ये बारामती, पुरंदर, मान, खटाव, कोरेगाव, जत, आटपाडी, सांगोला, मंगळवेढा, करमाळा, माढा, सोलापूर हे 40 नदी या भागात पाण्याची समस्या असते ती आत्ताच त्या ठिकाणी झालेली आहे. आणि सर्व महाराष्ट्रामध्ये साधारणतः 10,000 गावं अशी आहेत की जिथं टँकरचे पाणी पुरवठा हे करण्याची आवश्यकता आहे. आणि त्याच्यामध्ये आत्ता 10,572 टँकर प्रत्यक्ष ऑपरेशनमध्ये आहेत. आता हे 18 तारखेला 10,572, या तारखेला गेल्या वर्षी किती होते याचा आकडा जर घेतला तर आपल्याला अंदाज येईल. गेल्या वर्षी 1,108 होते, 1,108 आणि लगेच आज 10,572. त्यानंतर काही विभागात शेतकऱ्यांची जनावरांच्यासाठी चारा याची मागणी आहे. त्याच्यामध्ये आता चाऱ्याची उपलब्धता आहे पण ती साधारणतः जूनपर्यंत पुरेल. त्याच्यात संभाजीनगर, पुणे याचा उल्लेख जास्त होतो. आता दुष्काळी कामं काढण्या किंवा रोजगार हमीची कामं काढण्या यासंबंधीची डिमांड आहे. तर संभाजीनगर महसूल विभागामध्ये 6,646 ग्रामपंचायतीची मागणी आहे आणि तिथं आता 4,20,902 मजूर प्रत्यक्ष काम करतात पण मागणी अधिक आहे. आणि पुणे डिव्हिजनमध्ये 5,688 ग्रामपंचायतीची मध्ये काम चालू आहे आणि इथं 23,000 लोक आता काम करतात. काही लोकांच्या मार्फत, काही सहकाऱ्यांच्या मार्फत आम्ही लोकांची डिमांड काय याचे असेसमेंट केलं. राज्य सरकारकडे आम्ही ती मागणी केली आता. आज एक कर्ज, त्याच्यामध्ये पीक कर्जाचं पुनर्संरचन, पीक कर्जाचं पुनर्गठन, काही ठिकाणी कर्ज वसुलीला स्थगिती या 2 गोष्टीची मागणी आहे. त्याच्यानंतर विमा, शेतकऱ्यांनी विमा काढलेला आहे पण विमा कंपन्यांनी नुकसान देण्याच्यासाठी टाळाटाळ करण्याची भूमिका आहे. आणि त्याच्यासाठी राज्य सरकारने गरज असली तर केंद्र सरकारशी बोलूनसुद्धा या इन्शुरन्स कंपनीला डायरेक्शन द्यायची गरज आहे.